नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे चैतन्य आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये. तर व्लॉगची सुरुवात आम्ही डायरेक्ट केली जिम मधून. आज होता आमचा शोल्डर डे आणि त्याची सुरुवात आम्ही केली बार्बेल प्रेसने. त्यानंतर आम्ही मारले लॅटरल रेजेस, मग आम्ही घेतला इझी कर्ल बार आणि केले आम्ही फ्रंट रेजेस. त्यानंतर रिअल डेल्ट वर फोकस करण्यासाठी आम्ही मारले रोप फेस पुल आणि श्रक्सने केला आजचा शोल्डर वर्कआउट एंड. आज डबल मसल असल्यामुळे आता वेळ होती ट्रायसेपची आणि त्याची सुरुवात आम्ही केली बोथ हँड डंबल एक्सटेन्शनने. ट्रायसेपचं दुसरं व्हेरिएशन आम्ही केला रोप एक्सटेन्शन आणि ओव्हरहेड रोप एक्सटेन्शनने केला आजचा वर्कआउट एंड. वर्कआउट संपून मी निघालो स्टॉपवर जायला. आता सकाळी वर्कआउट सुरू केल्यापासून मला बरं वाटतं, कारण दिवसही छान जातो आणि रिफ्रेशही होतो मूड. कालप्रमाणे आजही आपल्याला लवकरची बस मिळाली म्हणून आपल्याला लवकर घरी येता आलं. घरी आल्यावर आपण खाऊन घेतलं आणि करून घेतली मस्तपैकी आंघोळ. म्हटलं आता कुठेतरी आवरून वगैरे सगळं शांतपैकी बसीन, तर तितक्यातच लाईटीने घोळ घातला. आज पाऊस वगैरे तर कायच नव्हता, तरी लाईट 1760 वेळा येत जात करत होती. मी तर शाप वैतागलेलो हे लाईटीचे नखरे पाहून. जगाच्या पातळीवर देश कितीही प्रगती करत असला तरी खेडेगावात लाईटीचे प्रॉब्लेम असेच सुरू राहणार असं वाटतं. मेरा देश बदल रहा है पर गाव में लाईटी के वांदे कर रहा है. आज आहे गुरुवार आणि मम्मा दर गुरुवारी स्वामींकडे नैवेद्य ठेवते. जसं जेवण रेडी झालं तसं आम्ही नैवेद्य वगैरे ठेवून घेतलं. त्यानंतर गेलो आपण आपल्या खालच्या जागेत, जिकडे एका काकाने त्यांची गाय बांधलेली, म्हणून आपण तिला पान दिलं. तिचं ती जरा लांब उभी होती म्हणून तिला पान दाखवलं आणि ये म्हटल्यावर तर ती धावतच आली. ती आल्यावर आपण तिचंही पान तिला पुढे करून खायला दिलं. देवालाही त्याचं नैवेद्य दाखवलं आणि गायलाही तिचं पान दाखवलं आणि त्यानंतर आपण गेलो घराकडे आणि जेवायला बसलो. डायरेक्ट देवाच्या नैवेद्याचं पान होतं ते आम्ही थोडं आमच्या ताटात प्रसाद म्हणून घेतलं आणि जेवायला बसलो. आज मम्मीने केलेलं दोडक्याची भाजी आणि त्यासोबत नाचण्याची भाकरी. सो दॅट्स इट फॉर टुडे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.